रोहिणी खडसे या शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। पुण्यातील पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अजिंक्य दायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, काय माहिती? वृषाली, अगदी बरोबर आहे। आज शरद पवार आपल्या पुण्यातील जे मोदीबाग निवासस्थान आहे या कार्यालयात येणार आहेत। अगदी थोड्या वेळात शरद पवार या कार्यालयात येणार आहेत आणि नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे शरद पवारांना भेटण्यासाठी। आपण काही वेळापूर्वीच पाहिलेलं आहे की रोहिणी खडसे काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्या शरद पवारांची भेट घेणार आहेत। खरं तर गेल्या 8 दिवसांपासून प्रांजल खेवलकरांचं जे खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरण आहे ते गाजत आहे आणि प्रांजल खेवलकरांच्या वकिलांकडून अनेक आरोप केले जात आहेत की प्रांजल खेवलकरांना याच्यात अडकवलं जातंय। ज्या महिला त्या ठिकाणी आल्या होत्या त्या महिला पोलिसांनीच प्लांट केलेला आहे, अशा प्रकारचे अनेक आरोप जे आहेत ते वकिलांनी केलेले आहेत। आणि या सर्वाबाबतची माहिती देण्यासाठी रोहिणी खडसे स्वतः आता मोदीबाग या निवासस्थानी आलेले आहेत आणि अगदी काही वेळात शरद पवारांची त्या भेट घेतील आणि शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची माहिती त्या शरद पवारांना देणार आहेत। शरद पवार आता काही अगदी थोड्या वेळाचं त्यांच्या या कार्यालयात येतील। त्यापूर्वी आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप देखील या ठिकाणी आलेले आहेत। महबूब शेख या ठिकाणी आलेले आहेत। नागरिकांनी देखील मोठी गर्दी या ठिकाणी शरद पवारांना भेटण्यासाठी केलेली आहे। मात्र रोहिणी खडसे आपण पाहतोय की ज्यावेळी 3 वेळा कोर्टात प्रांजल खेवलकरांना आणलं गेलं त्यापैकी 2 वेळा रोहिणी खडसे स्वतः कोर्टात आल्या होत्या। त्यानंतर आज शरद पवारांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। अद्याप त्यांनी न्यायालयीन कोठडी प्रांजल खेवलकरांना भेटलेले आहे, तरी देखील जामिनासाठी अर्ज त्यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला नाही। रोहित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत। आमदार रोहित पवार या ठिकाणी आल्याचं आपण पाहतोय। आज खूप दिवसांनी शरद पवार जे आहेत ते पुणे दौऱ्यावर आहेत। खरं तर आज त्यांचे कार्यक्रम देखील पुण्यात असणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार पुण्यात असताना अनेक नागरिकांनी या ठिकाणी भेटण्यासाठी गर्दी केलेली आहे। तर आमदार रोहित पवार देखील आता शरद पवारांना भेटण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपण पाहतोय। रोहिणी खडसे, आमदार रोहित पवार, महबूब शेख यापूर्वी आलेले आहेत। प्रशांत जगताप देखील या ठिकाणी अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।